श्री क्षेत्र पंढरपूर येथे माघी, चैत्री, आषाढी आणि कार्तिकी अशा 4 प्रमुख यात्रा भरत असतात। सध्या आषाढी यात्रा सुरू असून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत आहेत। भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी आणि राजगिरा लाडू प्रसाद मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली। दर्शनानंतर प्रत्येक भाविक श्रींचा प्रसाद म्हणून लाडू प्रसाद खरेदी करतो। ही बाब लक्षात घेऊन मंदिर समितीने 11 लाख बुंदी लाडू प्रसाद आणि 75,000 राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध ठेवण्याचं नियोजन केलं। यामध्ये बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती मंदिर समितीमार्फत करण्यात येत असून राजगिरा लाडू प्रसाद आउटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे। भाविकांसाठी 70 ग्रॅम वजनाचे 2 बुंदी लाडू प्रति पाकिट 20 रुपये दराने तसेच 25 ग्रॅम वजनाचे 2 राजगिरा लाडू प्रति पाकिट 10 रुपये दराने उपलब्ध करून देण्यात येत आहेत। या प्रसाद विक्रीसाठी उत्तरद्वार आणि श्री संत तुकाराम भवन येथे 2 विक्री केंद्र सुरू असून ती 24 तास भाविकांच्या सेवेत कार्यरत आहेत। बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती MTDC भक्तनिवास येथील लाडू उत्पादक केंद्रात हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा, डबल रिफाइंड तेल, काजू, बेदाणे, वेलची आदी दर्जेदार साहित्याचा वापर करून केली जात आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्यात येत असून लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेमार्फत तपासणी करून तो खाण्यास योग्य असल्याचं प्रमाणित करण्यात आलं। बुंदी आणि राजगिरा लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख संजय कोकिळ यांच्याकडे सोपवण्यात आली असून सुमारे 110 कर्मचारी आणि स्वयंसेवक 24 तास भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत, अशी माहिती व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांनी दिली।